यूज द जॉकोबीज मेथड. थोडे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम घेऊन टाकू आता. याचा व्हिडिओ करू आणि टाकून देऊ. आणि एक प्रॉब्लेम व्हिडिओ मध्ये थोडं चुकलं होतं. ऍटलीस्ट 3चं काहीतरी झालं वाटतं, पोरी मला लागलं बघू आपण. यूज जॉकोबीज मेथड. 2x1 प्लस 3x2 मायनस 4x3 इज इक्वल टू 1. 5x प्लस 5x1 प्लस 9x2 प्लस 3x3 इज इक्वल टू 17 मायनस 8x1 प्लस 2x2 प्लस x3 इज इक्वल टू मायनस 9. आले. हा व्हिडिओ जर आवर्जून पाहा, मला सांगा बरं का कसं दिसतं क्लिअरिटी. लक्षात. आजचं एकदम सेटिंग व्यवस्थित झाली. इकडे बघा. आता सगळ्यात पहिले काय करायचं मित्रांनो, ज्याच्यात एक्स मोठे, या x1 मध्ये ज्याच्यात x1 मोठे त्याला वरी घ्यायचं. मायनस 8x1 आणि असंच सोडवायचं. तुमचं ते तिकडे सगळं गटात घालायचं व्यवस्थित. मायनस नाही आले. हे पहिला नंबर याला द्यायचं. नंतर दुसरं ज्याच्यात x2 मोठे ते दुसऱ्या नंबरला 5x1 प्लस 9x2 प्लस 3x3 इज इक्वल टू 17. आणि ज्याच्यात x3 मोठे आपली जॉकोबीचं पण नाही झालेलं आणि जॉकोबी मध्ये अवघडपणे असं पलटी मारायचं घेतलेलं रेग्युलर मध्ये, म्हणून हे फक्त एक प्रॅक्टिस म्हणून केलं. आले. आता इथं काहीच नाही. x1 x2 x3 ट्रीट ॲज XYZ. काही टेन्शन नाही. आले. असं वेगळं डोके नाही फिरवायचे. बोर्डाला असं येऊ शकतं PQR, P1 P2 P3, Q1 Q2 Q3, I1 I2 I3. काही पहिले यायचं असं. पहिले ऍप्लिकेशन बेसिस वर यायचं. करंटचं काहीतरी, व्होल्टेजचं काहीतरी, काही यायचं. आलं लक्षात. आता तरी येत नाही. आता काय करायचं, नीट लक्ष द्या. 2x2 नीट लक्ष द्या. 2x2 प्लस x3 या मायनस 9 ला बोलवी इकडे प्लस 9. काय होईल ते प्लस 9 आले. आणि या मायनस 8x ला पाठवेन तिकडं म्हणजे 8x1 समजलं. आता x1 इज इक्वल टू 2x2 प्लस x3 प्लस 9 डिवायडेड बाय x. त्याला काय द्यायचं, नंबर 1. अंडरस्टँड. नंतर दुसऱ्याकडे बघायचं. 17 मायनस 3x3 याला तिकडे वाढवलं. 5x1 ला तिकडे वाढवलं. 5x1 भागिले 9 x. याला किती द्यायचं, नंबर 2. नंतर पुढं सॉरी इथं किती 8. सॉरी असं पटकन सांगायचं. भागिले 8 चुकून लिहिलं ते. आता बघा इथे किती 17. नंतर आता तिसऱ्यासाठी काय करायचं, इकडे बघा x3 हे पहा, हे 1 ला इकडे पाठवायचं, 4x3 ला तिकडे पाठवायचं. 4x3 प्लस होईल, 1 इकडे आल्यास मायनस होईल. 2x1 प्लस 3x2 मायनस 1. तर x3 इज इक्वल टू 2x1 प्लस 3x2 मायनस 1 डिवायडेड बाय 4. याला त्याचा नंबर 3. जॉकोबी मेथड आहे. सगळ्यात पहिले आपल्या डोक्याला सांगायचं कोणची मेथड आहे. जॉकोबी म्हणजे इनिशियली 0, x2 0 x3 0 in 1 x1 हे 0 हे 0 9/8 1 पॉइंट किती सांगा बघ 1.125 x1 1.125 125 आले. नंतर काय करायचं, पुट x3 आणि x1 इज इक्वल टू 0. जॉकोबी इज इक्वल टू 0 इन 2 इन 2. बक्षालीचा मी व्हिडिओ पाठवलेला, बक्षाली नाही घेणार. आले.
त्याचे व्हिडिओ बघून घ्यायचे वापस. आलं लक्षात? हा इंटू. तर इकडे बघा, तर ह्याच्यात काय प्रोबॅबिलिटी मध्ये काय अडचण असं तर विचारू घ्या. x2 17/9 किती येते? 1.88. आता फक्त मॅथचं नीट करा. उद्या दुपारून 2 ते 4, 2 ते 4:30, तर उद्या सगळ्यांना सुट्टी बाकी. 2 ते 4 तुम्ही या एफपीआर, आणि तुमचा पेपर झाला की 6ला मेकॅनिक्सला आहे. 6 ते 7:30 आले. एक दिवस सुट्टीचे, परवा सुट्टीचे 31 तारखेला. त्यावेळेस पण चांगलं मारून होऊन जातं. हा x2 1.88. नाव पुट याच्याकडे बघायचं. x1 is equal to 0 and x2 is equal to 0 in a 3. तर x3 is equal to 0 0 minus 1/4 minus 0.25 minus 0.25 आलं x3. मग x1 x2 x3. x1 किती आहे? 1.125. x2 किती आहे? 1.88. x3 किती आहे? minus 0.25 minus 0.25. Understand? Now put x2 is equal to 1.88 and x3 is equal to minus 0.25 in 1. तर x1 हा आता याला काय करायचं माहिती का? आता इटरेशन तुम्हाला जर हे करायचे असेल, x2 x1 x2 x3 असं नाव दिलंय तुम्ही, हे पहिले आलेत ना, तर याला असं करा वाटलं असतं. x1a x1b x2b x सॉरी नाही तर असं करा. x1 1 x2 1 x3 1. आले. हा तुमचं स्मार्टफोन तुमच्या गोष्टी, त्याला काही फरक पडत, अशामुळे मार्क नाही काढत. हा x1 2 लक्षात. तर इकडे बघा 2 इंटू 1.88. आतापर्यंत असलं प्रॉब्लेम नाही आलाय. हा minus 0.25 प्लस 9 ब्रॅकेट क्लोज डिवायडेड बाय 8. किती येत आहे? किती येत आहे? किती? 1.56. 1.56. Now put x1 is equal to 1.125 and x3 is equal to minus 0.25. Either choose into the guy to x2 17 minus 3 into minus 0.25 minus minus plus नंतर minus 5 into 1.125 ब्रॅकेट क्लोज भागिले 2. किती येतं रे? 1.347. बरोबर आहे. लक्षात. नंतर पुट x1 is equal to 1.125 आणि x2 is equal to 1.88 in 3. तर मग x3 is equal to 2 into 1.125 plus 3 into 1.88 minus 1 divided by 4. किती येते? 1.722. समजलं? हे झालं जॉब कमी.
बघा हा जो प्रॉब्लेम आहे हा स्ट्रेट फॉरवर्ड आहे. 5x प्लस 2y प्लस झेड इज इक्वल टू 12. हा x प्लस 4y प्लस 2z इज इक्वल टू 15 आणि x प्लस 2y प्लस 5z इक्वल टू 20. हा तुम्ही करू शकता. अलग जॉकोबिच हा स्ट्रेट फॉरवर्ड घेणार नाही मॅम. हा याचं एक बक्षेलचा व्हिडिओ सकाळीच टाकला. ते स्पेशल प्रॉब्लेम आहे. सोपं आहे खूप. 2 मार्काला येणार आलात बक्षेल. अरे ते तुम्ही करू शकता. आता बघा हा 36वा भाग 2x प्लस 3y मायनस 4z इथंच दिसतं तुम्हाला की x ची मोठी टर्म नाही. x ची मोठी टर्म कुठे इथं आहे. तर याला काय करायचं याला 1 लिहायचं. याला काय करायचं 1 लिहायचं. हा म्हणजे याला पहिल्या नंबरला लिहायचं. x ची मोठी टर्म इथे. हा आता आपल्याला कुठे यायचं व्यवस्थित. हा याला 2 नंबर लिहायचं. 9y ची मोठी टर्म इथे. प्रश्नातच डायरेक्ट पेपर मधून लिहितानाच आपण उचलायचं. डबल डबल रिअरेंज नाही करायचं. पहिलेच पेपर मध्ये बघायचं. हे तिसरं. तिथं काय त्याला काही मार्क नसतं. हे तिसरं. आता तिसऱ्यामध्ये तुम्ही म्हणता सर झेडचं काय करायचं. झेडचं करताना काय करायचं इकडे बघा 2x प्लस 3y 1 को फेकेंगे इधर -1 4z अल्टरनेट 1 ला इकडे फेकायचं 4z ला तिकडे भेटायचं डिवाइड बाय 4. सिंपल आहे. तुम्ही पूर्ण इक्वेशन झालं बस. तसं नाही करायचं. कळलं. हा याचा फोटो मारू घ्या तुम्ही. हा बघा आता 36वा झालं. नंतर 35वा हे इथं स्ट्रेट फॉरवर्ड आहे. 20x प्लस y मायनस 2z हा येऊ शकतो. हा 3x प्लस 20y मायनस z हा स्ट्रेट फॉरवर्ड. त्याला काही अडचण नाही. जॉकोबी. हा नंतर गॉस सिडल मेथड मध्ये 8x प्लस 2y प्लस 3z 30 8x मायनस 9y प्लस 2z इक्वल टू 1 काय करायचं 1 ला इकडं 1 ला इकडे पाठवायचं 9y ला इकडे पाठवायचं. हा लक्षात म्हणजे कसं होते x मायनस 1 प्लस 2z इज इक्वल टू y हे 9 भागिले. हा लक्षात. नंतर इथं 2x प्लस 3y प्लस स्ट्रेट फॉरवर्ड. याचे फोटो मार्ग फास्ट. हा हा कॉस सिडल x प्लस 7y मायनस 3z इक्वल टू मायनस 22. हे बघा त्याच्यात खालीवरी करावं लागतं. हा 5x ला याला 1 द्या. हा याला 2 द्या. याच्यात y मोठे याला 3 द्या. याच्यात z मोठे आले. याला 3 द्या. याच्यात z मोठे लक्षात. तर मग इथं तसंच करायचं बाकीचं लक्षात. नंतर पुढचं हा हा स्ट्रेट फॉरवर्ड. हा स्टेट हे इथपर्यंत झालेलं आहे. तेव्हा मित्रांनो 30 29 28 27 करायचे कष्ट घेऊ नका. आउट ऑफ सिलेबस आले. बाकी बऱ्यापैकी सगळं घेतलं. याच्यासाठी व्हिडिओ बघून घ्या. हे इथं काही गोल झाला असेल तर बघूया तुम्ही करू शकता. इकडे बघा इथं the probability of a bad reaction from a certain injection is 0.0001. Then find the probability that out of 2000 individuals. बघा तर प्रोबॅबिलिटीचा प्रॉब्लेम हा ओरली सुटला पाहिजे. सर ओरली सुटला तरच तुम्हाला तो येतो. पॉइजन डिस्ट्रीब्युशन आहे. हा पी इंटू एन करायचं. एन किती आहे 2000. पी इंटू 2000 केलं एम भेट. एम येतं 0.2 काहीतरी. हा नॉन गेट बेड रिएक्शन आर किती घ्यायचं 0. असं कोणचा फॉर्म्युला वापरायचा पी ऑफ आर इज इक्वल टू ई रेस टू मायनस एफ एफ रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. लक्षात. नंतर एक्झॅक्टली टू गेट बॅड रिएक्शन
पी ऑफ टू आले तोच फॉर्म्युला वापरायचा नंतर ऍटलिस्ट 3 गेट बॅटरीज कमीत कमी 3 जास्तीत जास्त 2000 पॉसिबल आहे का नाही मग काय करताल 1 मायनस पी ऑफ 0 मायनस पी ऑफ 1 मायनस पी ऑफ 2 मायनस येईल का नाही येणार बरोबर घेतलं होतं हा सॉरी चुकून म्हणलं मी ते व्हिडिओ चुकलं बरोबर अरे हा 3 येणार नाही ना ज्याच्यापासून आपण सुरुवात इकडे करतो ती येत नाही ते माझंच कन्फ्युज करून टाकलं मोरे हा चुकलं नाही मित्र लक्षात आता हे पा ऍटमोस्ट 2 गेट बॅटरीज जास्तीत जास्त 2 गव्हर्नमेंट पॉलिसी सांगितले ना 0 1 2 2 पेक्षा जास्त पुट्टे असले गव्हर्नमेंट घेत नाही आले नसलं तरी घेते एक जरी असलं तरी घेते 2 जरी असलं तरी घेते ते लक्ष ठेव प्रोबेबिलिटी खूप छान झाली हा विशेष म्हणजे जीपी जालन्याच्या पोटेला सांगून देतो जर या टेस्ट मध्ये मार्क नाही पडले तुम्ही काही कामच नाही अरे इतके रिव्हिजन इतकं सगळं घेऊन बाकीचे विषय समजतो हा पण इतकं बघा हा हा 6वा प्रॉब्लेम हा पण कशाचा आहे पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा आहे 3% ऑफ इलेक्ट्रिक बल्ब मॅन्युफॅक्चर्ड बाय कंपनी आर डिफेक्टिव्ह देन पॉइंट नाही हा बायनॉमियल्स कशाचा आहे बायनॉमियल इथं एन किती आहे 5 एन किती इथं 5 हा कशाचा प्रॉब्लेम आहे बायनॉमियल्स तुम्हाला हेच कळलं मुलांना एक्झॅक्टली म्हणजे काय ऍटलिस्ट म्हणजे काय ऍटमोस्ट म्हणजे काय ज्यावेळेस आपण इकडे बघा ऍटलिस्ट 2 म्हणलं पुन्हा एकदा सांगतो ऍटलिस्ट 2 जर म्हणलं तर आपण 0 1 2 पर्यंत घेतो ना कमीत कमी 2 हा सॉरी आपण काय करतोय कमीत कमी 2 जर टोटल नंबर असले तुमचे 5 हा टोटल नंबर जर असले 5 आपण काय करतो कमीत कमी 2 कमीत कमी 2 म्हणजे काय करतो 2 3 4 5 कमीत कमी 40 मार्क म्हणजे 40 मार्काला 5 असतं ना पण जर एखादा खूपच मोठा आकडा 2 3 4 5 6 10 आहे टोटल नंबर त्यावेळेस हे पॉसिबल होत नाही तर मग त्यावेळेस काय करत असतो आपण एक मायनस उरलेले उरलेले म्हणजे त्याच्यात 2 पासूनचे नाही घेणार तर मग उरलेले कोण आहे 0 आणि 1 कन्फ्युज होतच नाही हा मला वाटलं त्या दिवशी मी एकटं होतो म्हणून चुकलं काय ते चुकलेलं नाही आलं लक्षात त्यामध्ये कधी कधी होतंय गडबड करून पण नाही बेसिक नाही असलं नाही चुकत अरे आकडे बिकडे वेगळी गोष्ट आहे आलं लक्षात समजलं हे व्यवस्थित करा आलं लक्षात आता हे नंतर समजून करू द्या आणि उद्याचा पेपर अटेम्प्ट करताना ज्यांना चांगले मार्क घ्यायचे फोकस ऑन तू तू 2 4 तुम्ही आले फोकस ऑन प्रोबेबिलिटी आले प्रोबेबिलिटीला सगळ्यात पहिले महत्व द्या आणि डी डी जवळ 12 मार्क लिहित व्हेरिएबल सेपरेबलचे पण प्रॉब्लेम करून जा येऊ शकते नाही जरी म्हणले तरी येऊ शकते आलं लक्षात 5 प्रॉब्लेम करायला काही चढतात आलं तर ते कमीत कमी डी 10 मार्क फिक्स ऑर्डर माझ्या मते ऑर्डर डिग्री वरी 2 मार्काला येईल फॉर्म द डी वरी 1 2 मार्काला येईल आणि खाली फॉर्म द डी 4 मार्काला 8 मार्क तर कमीत कमी धरून आलं तर व्हेरिएबल सेपरेबल एखादं 4 मार्क म्हणजे 12 प्रोबेबिलिटी 12 1 मार्काला या 9 पैकी हे 8वा हे पहा 9वा आणि 10वा याच्यातला एक प्रॉब्लेम 9वा आणि 10व्या मधलं एक येईल आले नंतर 8 7 मधलं एक फिक्स येईल 8 7 आणि 5 8 7 आणि 5 मला वाटतं 5वा 2 मार्काला येईल आले आणि हा 4 ला घेऊ शकतो किंवा हा 3D2 नंतर हे 20% आला तर 4 मार्क आणि हा 2 मार्क हा म्हणजे जर तुम्ही हेच जर केलं तर 25 एक मार्क तुमचे डी आणि प्रोबेबिलिटीज कव्हर हा
मग नंतर बायसेक्शनला महत्व द्या, नंतर बक्षालीला महत्व द्या. वेळेनुसार खेळ करायचा. आले क्वेश्चन नंबर व्यवस्थित लिहिला आणि क्वेश्चन नंबर टाकला कसाही चेक करावा लागतो. पण मग असं करायचं, क्वेश्चन नंबर 1 मध्ये पहिले सिलेक्ट करायचे जे जे आपल्याला येतं तेच आणायचे. आले नंतर क्वेश्चन नंबर 2 मधले ते करायचे. मग काय होतं माहिती का, डाऊटफुल असलं तर आपण एक्स्ट्रा सोडवायला जातो, यात वेळ जातो. तसं करायचं नाही. सिलेक्टेड 5 खाली सिलेक्टेड 5 अलग व्यवस्थित पेपर सुटतो. आता हे 20% मध्ये किती सोपं आहे. प्रोबॅबिलिटी 20%. 20% म्हणजे 20 भागिले 100. 0.2 पी घ्यायचं. क्यू काय करायचं 1 मायनस पी 0.8. क्लिअर. प्रोबॅबिलिटी झाली किती बोल्ट्स आहे 4 बोल्ट्स. टोटल नंबर ऑफ बोल्ट 4. एन इक्वल टू 4. पहिलं काय 1 इज डिफेक्ट. आर इक्वल टू 1. म्हणजे फॉर्म्युला पी ऑफ आर इज इक्वल टू एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस आर. लक्षात. नंतर ऍट मोस्ट 2 आर डिफेक्ट 0.2 0.2 प्रोबॅबिलिटी ऑफ 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ. समजलं. नंतर अँड अनपेस द कॉइन टॉस ऑफ 5 टाइम्स एन इज इक्वल टू किती आहे 5. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड. एक हेड. आर इज इक्वल टू किती राहील 1. एन सी आर पी रेस टू आर क्यू रेस टू एन मायनस. नंतर हा झाला. हा येऊ शकतो. हा 2 मार्काला पण टाकू शकतो. The probability that man age 65 will live to 75 is 0.65. माणसाची जगायची प्रोबॅबिलिटी आहे 65 पासून 75 वर्षापर्यंत जगायची प्रोबॅबिलिटी आहे 0.65. त्याची जी काही घेते नाही किती 65-75चा इथं काही रोलच नाही. फक्त पी घ्यायचं 0.65. Q1 मायनस पी 0.35. अले that out of 10 10 n is equal to 10 n is equal to 10. बी 4 5 त्याची काही 7 will live to 7. r is equal to 7. r is equal to NCR p raised to r q raised to n minus r. याला म्हणते प्रोबॅबिलिटीची रिव्हिजन. खरी रिव्हिजन प्रोबॅबिलिटीची अशी असते. आलं प्रत्येक प्रॉब्लेम खडून द्यायचं ते काय काम असतं. असं तर केलंच आपण. आलं नंतर 2% ऑफ इलेक्ट्रिक बल्ब्स मॅन्युफॅक्चर्ड बाय अ कंपनी आर डिफेक्टिव्ह. तुम्हाला काय अडचण असेल प्रोबॅबिलिटीची प्लेलिस्ट आहे ती पूर्ण पाहूया. क्वेश्चन बँक पर आहे ती पण पाहूया. इफ 2% ऑफ इलेक्ट्रिक बल्ब्स मॅन्युफॅक्चर्ड बाय कंपनी आर डिफेक्ट 2% 2% म्हणजे 2 भागिले 100 0.02. आर डिफेक्टिव्ह. फाइंड द प्रोबॅबिलिटी इन अ सॅम्पल ऑफ 5 बल्ब्स. 5च म्हणलं की बायनॉमियल. कोणचं बायनॉमियल. 3 बल्ब विल बी डिफेक्टिव्ह. आर इज इक्वल टू 3. नंतर इफ द रॅन्डम व्हेरिएबल दोघं इक्वलला घ्यायचे एम काढायचं आणि ते एमचं याच्यात ठेवायचं. याचे प्रॉब्लेम खूप घेतले. हा 3% वाला. इफ 3% ऑफ इलेक्ट्रिक बल्ब्स मॅन्युफॅक्चर्ड बाय कंपनी देन फाइंड द प्रोबॅबिलिटी. सॉरी इन अ सॅम्पल ऑफ 100 बल्ब्स. पहिले जे बोललो ते चुकीचं. 100 बल्ब्स म्हणजे हा पॉयझनचा आहे. कशाचा आहे पॉयझनचा. 3% आणि एन 100. एक्झॅक्टली 5 बल्ब्स आर डिफेक्ट. आर इज इक्वल टू समजलं. हा कशाचा आहे सोडून दिलेला आहे पॉयझन. अंडरस्टँड. नीट करा. पॉयझन मध्ये 1 2 ला 1 4 ला. बायनॉमियल मध्ये 1 2 ला 1 4 ला आणि नॉर्मल मध्ये 1 4. 4 4 8 4 12 2 14 14 पर्यंत प्रोबॅबिलिटी डिसाइडिंग फॅक्टर होते. आणि प्रश्न ऑलरेडी माहिती आहे ना यार. असं नाही की प्रश्न माहित नाही तुम्हाला. एखाद्या 20% 30% करते. समजलं का. धन्यवाद. व्यवस्थित करा.